नमस्कार, मी पल्लवी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत साखर आंबा रेसिपी। अगदी परफेक्ट आणि वर्षभर टिकण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ही संपूर्ण डिटेल्स माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता नक्की शेवटपर्यंत बघत राहा। तर हा साखर आंबा चटपटीत गोड आंबट असा लागतो चवीला आणि हा वर्षभर टिकतो। आता वर्षभर टिकण्यासाठी काय काय काळजी घ्यायची ते तुम्हाला सांगणारच आहे, पण लहान मुलांसाठी हा साखर आंबा हेल्दी सुद्धा आहे। आणि सध्या शाळा बंद आहेत, पण थोड्याच दिवसात शाळा सुरू होणार आहेत। मग लहान मुलांसाठी काय करा, जाम म्हणून तुम्ही पोळीला लावून द्या, मुलं फार आवडीने खातात, कारण हा चवीला खूप छान लागतो। तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया, तुमचा वेळ न घेता। रेसिपी डिटेल्स मध्ये दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता नक्की शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी संपूर्ण लक्षात येईल। तर चला, आपण साखर आंबा बनवण्यासाठी इथे घेतलेली आहे तोतापुरी कैरी 1 किलो। तर आम्ही याला पहिले कलमी कैरी असं सुद्धा म्हणतात। आता तुमच्याकडे याचं काय नाव आहे या कैरीचं मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक लाईक करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज शिकायला मिळतील आणि माझ्या रेसिपीज मी अचूक दिलेल्या असतात, त्यामुळे भिण्याचे कारण नाही आणि या टिप्स फॉलो करून असा साखर आंबा नक्कीच बनवा। तर तोतापुरी कैरी मी 1-1.5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, जेणेकरून त्यावरती थोडंफार लागलेलं तेल निघून जातं आणि मग धुतल्यानंतर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यावरची साल काढायची। आता इथे पाण्याचा थेंब लागता कामा नये, कारण आपल्याला हा मुरब्बा म्हणजे साखर आंबा वर्षभर टिकून ठेवायचा आहे, त्यासाठी या छोट्या छोट्या काळजी घ्यायच्या आहेत। आता इथे साखर आंबा वर्षभर टिकण्यासाठी बरेच काही काळजी घ्यावी लागते। साखर आंबा बनवण्यासाठी कैरी ही कडक असावी लागते आणि आंबा हा पाडी लागलेला असावा किंवा खराब झालेली कैरी नसावी। आणि तोतापुरी कैरी लवकर पाडी लागत नाही, त्यामुळे विचारून घ्यायचं की पाडी लागलेली आहे की कशी आहे। तोतापुरी कैरी ही चवीला जास्त आंबट नसते, त्यामुळे ही साखर सुद्धा आपल्याला इथे कमी लागणार। आता 1 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे, त्यामधले थोडेसे कोळी निघलेले आहेत। तर खिसून झाल्यानंतर खिसता वेळेस खिस हा जास्त जाडही नसावा, जास्त बारीकही नसावा, मीडियम खिस खिसला जावा असा खिस असावा। जास्त पिवळी पडलेली कैरी नसावी, मीडियम म्हणजे थोडीफार पिवळी निघतेच, पण जास्तच पिकलेली बिलबिल कैरी नसावी, कडक कैरी असावी। इतर कुठलीही कैरी घ्या तुम्ही, पण दुसऱ्या कैरीला साखर ही 1 किलो कैरीसाठी 1 किलो तुम्हाला लागेल। तोतापुरी कैरीसाठी साखर ही कमी लागते, तर 1 किलो साखर घेतली होती मी या कैरीसाठी, त्यामधली थोडीशी शिल्लक राहिली होती। म्हणजे 3 कैऱ्या असतील तर 3 वाट्या खीस भरला कैरीचा तर 2 वाट्या साखर लागेल, अशी साखर घ्यायची तोतापुरी कैरीला। इतर दुसरी आंबट कैरी असेल तर तेवढ्याला तेवढीच साखर तुम्हाला घ्यावी लागणार आहे। तर काय करायचं, साखर टाकायची, यामध्ये मिक्स करून ठेवायचं अर्धा 1 तास, किंवा मग तुम्हाला वेळ नसेल तर रात्री तुम्ही असं खीस बनवून साखर मिक्स करून ठेवली रात्रभर झाकून तरीही चालतं बरं का। साखर छान मेल्ट झालेली आहे, लगेचच तुम्ही बनवायला सुद्धा घेऊ शकतात बरं का। तसं काही नाही की त्याला अर्धा तास ठेवायचं 1 तास ठेवायचं, असं काही नाही। आता जसं जसं तुम्ही गरम कराल तसं तसं तुमची साखर मेल्ट व्हायला लागेल, पण शक्यतो भांड स्टीलचं असावं, ॲल्युमिनियमचं नसावं, नॉनस्टिक सुद्धा चालतं। कैरी आंबट असल्यामुळे ॲल्युमिनियमचं भांड थोडंसं खसल्या जातं, म्हणजे त्यामध्ये आंबटपणामुळं थोडंसं कस उतरतो भांड्याचा, त्यामुळे स्टीलचं भांड, नॉनस्टिकचं भांड अशा भांड्यांचा वापर करा। आता हे साखर आंबा आपल्याला उकळी आल्यानंतर जवळजवळ 20 ते 25 मिनिटं गॅसवर छान चटपटीत बनवून घ्यायचा आहे, पाण्याचा वापर न करता। आणि मध्ये मध्ये चेक करायचं 1 तार चाचणी आली की नाही। आता हे तुम्हाला जर वर्षभर टिकून ठेवायचं असेल तर 1 तार चाचणी घेणं खूप महत्वाचं आहे बरं का।
तर मला जवळजवळ 25 मिनिटं उकळी आल्यानंतर हा साखर आंबा बनवायला कमी गॅसवर लागला होता. आता प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम ही कमी जास्त असू शकते. मध्ये मध्ये असं सारखं चालू ठेवायचा हात आणि आपला साखर आंबा 20 ते 25 मिनिटं एक तारी चाचणी येईपर्यंत बनवून घ्यायचा. तर या ठिकाणी आपला साखर आंबा जवळजवळ झालेला आहे. बघू शकता तुम्ही इथे एक तारी चाचणी येत आहे, म्हणजे आपला साखर आंबा रेडी झालेला आहे. आता हा साखर आंबा तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि असाच रूम टेम्परेचर वरती थंड होऊ द्यायचा किंवा मग फॅन खाली सुद्धा तुम्ही ठेवून थंड करू शकता. थंड झाल्याच्या नंतरच आपण हा भरणीमध्ये भरणार आहोत. गरम गरम भरणीमध्ये भरला तर वाफ येईल आणि साखर आंबा खराब होईल. त्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आता कोणत्या भरणीत भरायचा ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. शक्यतो प्लॅस्टिकची किंवा काचेचीच भरणी वापरायची. स्टीलचा डब्बा इतर कुठलं भांड न वापरता काचेची किंवा प्लॅस्टिकची भरणी घ्यायची आहे. भरणी स्वच्छ धुतलेली असावी, उन्हाला ठेवून घ्यायची आहे कडकडीत. त्यानंतरच आपला थंड झालेला साखर आंबा या भरणीमध्ये ठेवायचा. आता हा वर्षभर ठेवण्यासाठी त्यामध्ये ओला चमचा वगैरे घालायचा नाही. जसं आपण लोणचाची काळजी घेतो तशीच या साखर आंब्याची काळजी घ्यायची. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, वरती सुद्धा ठेवू शकता. हा साखर आंबा जशाचा तसा वर्षभर राहतो. नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल. तर इथे साखर आंबा आपला रेडी झालेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही अचूक रेसिपी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर साखर आंबा थंड झालेला आहे म्हणून मी झाकण लावून घेते आणि असाच रूममध्ये ठेवला तुम्ही कुठेही तरीही चालतो. फक्त गरमीच्या ठिकाणी ठेवायची नाही भरणी. लोणचासारखंच याला आपण जपायचं आहे किंवा मग फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. चला मग पटकन सबस्क्राईब करा. समोरच्या व्हिडिओमध्ये भेटूया.